चार कामगार विरोधी श्रमसंहिता रद्द करावी, विक्री संवर्धन कर्मचारी कायदा 1976 हा पुनर्जीवित करावा यासह विविध मागण्यांसाठी वैद्यकीय विक्री प्रतिनिधीतर्फे बुधवारी 20 डिसेंबर रोजी धुळे शहरातील क्युमन क्लब समोर एक दिवसीय संपाला सुरुवात करण्यात आली। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाला निवेदन देत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले। विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचे सर्व प्रतिनिधी आज संपूर्ण भारतामध्ये 1.5 लाखाच्या वरती जे विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटना आहे, जे सभासद आहेत, ते आज एक दिवसाच्या संपावर आहे। कामगारांवर होणारे अन्याय, यांच्यावर होणाऱ्या आमच्या कायदेशीर मागण्या, यांना केंद्र शासनाच्या असलेल्या मागण्या व कंपन्यांच्या मालकांपर्यंत असलेल्या मागण्यांना घेऊन, न्याय मागण्यांना घेऊन महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचं सभासदांचं होणारं शोषण थांबवण्यासाठी औषधं, जे जीवनावश्यक वस्तू याच्यावरती GST कमी करावा, नंतर ज्या सरकारी आस्थापना आहेत, जे हॉस्पिटल्स आहेत, त्याच्यामध्ये सर्वांना प्रवेश असावा व जे सर्व्हिलन्स, GPS किंवा इतर टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन जे शोषण चाललेलं आहे, या सर्वांचा विरोध करण्यासाठी व जे कामगार कायदे आज सरकारने गुंडाळून ठेवण्याचा जो एक प्रोग्राम राबवलेला आहे, सर्व कामगार कायदे रद्द करून 4 लेबर कोड आणून सर्व कामगारांचं आयुष्य अजून कठीण करण्याचा आणि उद्ध्वस्त करण्याचा जो डाव आहे, त्याचाही विरोध आज आम्ही संघटना पूर्ण भारतात प्रत्येक संघटना प्रत्येक युनिटमध्ये करत आहे। आज तसा निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र शासनाला दिलेलं आहे। काही मागण्या आम्ही आमच्या फार्मास्युटिकल मालकांपर्यंतही केलेल्या आहे। तर या सर्व गोष्टींना घेऊन आज एक दिवसाचा संपावर धुळ्यामध्ये 500 लोक, महाराष्ट्रात 10,000 आणि पूर्ण भारतात 1.5 लाखाच्या वरती सभासद हे आज एक दिवसाचा संपावर आहेत व या कामगार विरोधी धोरणाचा, मालक दार्जिण्या सरकारचा, जी केंद्र शासनामध्ये आहे, त्याचा आम्ही आज निषेध करतोय, त्यांच्या धोरणाचा। हा संप पूर्णपणे यशस्वी होईल याची आम्ही आज सगळे ग्वाही देतोय आणि आजचा हा आमचा संप हा सर्व कामगारांसाठी आहे आणि ही लढाई अशीच चालू आहे। धन्यवाद कॉम्रेड। कामगार एकजुटीत